मॅचला होती सुरुवात. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल. मिड विकेटचा फिल्डर येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना मारपाडा या संघाला. फलंदाजची केस संपुष्टात. बॅट्समन बॅक टू दी पवेलियन. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. स्ट्रायकर एंडवरती बॅटर शिवाजी आपल्याला पाहायला मिळतील. ज्यावेळेस कल्याण ग्रामीण मध्ये क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. शिवाजी ओपन मधून देखील खेळतात, मात्र 1.5 ते 2 वर्षापासून सराव नाहीये. त्याआधी एकदम टच मध्ये हा खेळाडू असायचा. लाऊड अपील केली जाते. मात्र चेंडू सुमात्रा डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार. शिवाजी यांचा उल्लेख करत होतो. 1.5 ते 2 वर्ष आधी वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर. ओपन मध्ये देखील खेळायचा, मात्र त्यानंतर घरची जबाबदारी आणि पाहायला गेलं तर क्रिकेट पासून थोडस लांब राहिले आणि नुकतंच आता पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये त्यांची पुनरागमन आपल्याला पाहायला मिळते. चौकार आपल्याला पाहायला मिळेल. लक फॅक्टर देखील ऑन होतो. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. इथे देखील एक धाव पाहायला मिळेल. सातत्याने लेगबायच्या स्वरूपात धावा मात्र येत असताना पाहायला मिळतात. मारपाडा विपक्ष कोकणीपाडा ठाणे आणि त्यांचे विपक्ष मारपाडा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यात 5 धावा आहेत. या षटकामधील अजूनही 2 चेंडूंसाठी शिल्लक. गोलंदाज तयार आहे बॉलिंग मार्क वरती. इथे देखील संघर्ष पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होती. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाते, कारण माहिती आहे मोठे फटके जर येत नसतील तर धावसंख्या देखील थांबली नाही पाहिजे. सिंगल डबलचा खेळ देखील खेळला पाहिजे, जेणेकरून धावसंख्या आकार देत राहील, धावसंख्या वाढत राहील आणि कुठेतरी गोलंदाज आपल्यावरती हावी ठरणार नाही. याच गोष्टीला अनुषंगून जर पाहायला गेलं तर धावसंख्याची मात्र वाढली जाते. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती. एका गड्याच्या मोबदल्यात 6 धावा. म्हटलं जातं ना की जे रियाज करता वेळी राज करता, अर्थातच प्रॅक्टिस जो करतो तोच खेळामध्ये फ्रंट फूट वरती असतो. आता शिवाजी यांचा विचार केला तर 2 वर्षापूर्वी खूप चांगली बॅटिंग करत होते, मात्र त्यानंतर प्रॅक्टिस सोडली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर आज आपण पाहतो त्यांचा खेळ थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळतो. मात्र प्रॅक्टिस करत राहिले तर पुन्हा एकदा तो कमबॅक होऊ शकतो. मात्र या मॅच मध्ये तशी कामगिरी होणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आधी फॉर्म मध्ये होते तशीच फॉर्म इथे दाखवणं गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे ज्यावेळेस ते बॅटिंग करायचं ना, मला आठवतं वाराच्या विरोधामध्ये देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मोठमोठे षटकार मारायचे, स्टँड अँड डिलिव्हर करायचे, इतकी ताकद होती. यावेळेस फक्त कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. विश्वास पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये. एक धाव काढून
स्ट्रायकर वरती शिवाजी यांना आणलं जाते. सातत्याने पाहायला गेलं तर या मॅच मध्ये शिवाजी यांना स्ट्राईक दिली जाते, मात्र ते इथे नाराज करतात, सर्वांनाच डगआउटला नाराज करतात. मोठी स्ट्रोक्स येत नाहीये त्यांच्या बॅटमधून. इथे देखील आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आहे नारोपाडा. डॉट बॉलची समाप्ती. 5-0 आणि 5-0 मध्ये एकही धाव नाहीये. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न, यावेळेस जागा बडवली, शफल झाले आणि बॉलला पाठवलं सीमा पार, चौकार. विश्वासार्ह षटक ज्यामध्ये एकंदरीत 3 चेंडू, त्यामध्ये एक डॉट बॉल, एक सिंगल आणि एक चौकार आलेला आहे. 11 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. संकल्प स्पोर्ट्स पुढे टीमला विनंती असेल, कॅप्टननी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं. गोलंदाज तयार होतो बॉलिंग मार्क वरती. बॅटची कडा लागते आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. फलंदाज होतोय बाद. 11 आकड्यावरती लागतो. हा दुसरा झटका. यावेळी स्ट्रोक फसलेला आहे. डाऊन दी बॉल, फिल्डर येतो, कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. 1 मोर विकेट डाऊन. वाऱ्याच्या वेगाने पत्त्याचं गड डासावा, अगदी त्याप्रमाणे बॅटिंग लाईनअप डासवताना पाहायला मिळते. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज बाद. तीन गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा आहेत. यावेळेस देखील चांगल्या चेंडू लावून अपील केली जाते. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. एकदा झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. इथे फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळेल. लागतोय हा चौथा झटका 12 आकड्यावरती.
2 षटकांची समाप्ती. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. वेळ वाचवणं गरजेचं असेल. वेळ वाचवा मित्रांनो. विकेटचं पतन होतं. फलंदाज बाद होते. 5वा झटका लागतो 12 आकड्यावरती. पाच गाड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. चांगली कामगिरी कोकणीपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज पूर्ण प्रकारे हवी या मॅच मध्ये पाहायला मिळतील. डॉटबॉलची समाप्ती होती. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत मारापाडा संघ बॅकफूट वरती आहे. कैलास आणि बाळू ही जोडी खेळपट्टीवरती आहे. यावेळी चेंडू लॉंग ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक येते. थोडीशी फंबलनेस. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने 14 धावा. इथे देखील चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येते. चूक होतीये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. बॅक टू बॅक 2 डबल येत आहेत. 16 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मारापाडा विपक्ष कोकणीपाडा अशी मॅच पूर्ण प्रकारे बॅकफूट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळेल. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतो. मिड विकेटला एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने 17 धावा धावफलकावरती आहेत. डॉट बॉलची समाप्ती होती. असे कॅमेरामॅन आपल्याला राजा पाहायला मिळतील. अतिशय सुसंस्कृत असे आमचे राजा आहेत कॅमेरामॅन. सकाळी जरी तुम्ही त्यांना पाहिलं भजन ऐकत असतात, संध्याकाळी देखील पाहिलं तरी भजन ऐकत असतात. भक्तिमय वातावरण सातत्याने आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं आहे. खूप सुरेख अशी कॅमेरामॅनची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यासोबत आमचे ऑपरेटर सुजल पाहायला मिळतील. त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. ते देखील अप्रतिम ऑपरेटिंग करतात. मात्र इथे आपण पाहू शकतो 17 धावफलकावरती 18 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात आलेला आहे. सोपा आणि मापक असं आव्हान आपण पाहू शकतो. मात्र विनंती असेल कोकणीपाडा टीमला लवकरात लवकर ओपनिंग प्लेअर पाठवायचे, कारण यानंतर तुमचीच मॅच आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच असेल ती. दुसऱ्या फेरीतील 2 मॅचेस झालेल्या आहेत. अप्रतिम अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. सुभाष यांचं कौतुक होणं गरजेचं आहे. वन मॅन आर्मी सारखी भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर पाहायला गेलं तर गोरख असतील, रवींद्र असतील, त्यानंतर विजय असतील, आदित्य असतील, रवींद्र असतील, सर्वांचीच मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. आमचे अविनाश दादा असतील, सगळ्यांची मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील गोड कौतुक होणं गरजेचं आहे.
विश्वास आणि तुषार ही ओपनिंग पेअर कोकणीपाडा संघाच्या बाजूने, तर गणेश बॉलिंग मार्क वरती तयार होतोय मारपाडा या संघाच्या बाजूने. 18 चेंडू 18 धाव्यांची गरज. सोपं मापक असं आव्हान आहे. लेफ्टी बॅटर आणि त्याच्या विरोधामध्ये आपण पाहू शकतो गणेश. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जो मात्र व्हाईट बॉल येतोय. दिल स्कूप करायचा प्रयत्न होता मात्र इथे व्हाईट बॉल. पहिला चेंडू अवांतर आणि आता समीकरण 18 चेंडू 17 धाब्यांची गरज. गणेश आपण पाहतो बॉलिंग मार्क वरती आहे. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि या पहिल्या षटकाची सुरुवात अवांतरणी होतीये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पहिला चेंडू इम्प्रेसिव्ह कामगिरी पाहायला मिळतीये जो मात्र गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 1, स्ट्रायकर इन वरती विश्वास, नॉन स्ट्रायकर इन वरती तुषार आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार होतोय. इथे चेंडू हवेमध्ये मिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन द बॉल. फिल्डर येते कॅच झाली कंप्लीट. फलंदाज येतोय बाद. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय. एका आकड्यावरती बॅटिंग करत असताना कोकणीपाडा या संघाला फलंदाज आपण पाहतोय विश्वास. बॅक टू द पवेलियन. अक्रॉस द लाईन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल बॅटिंग आपण पाहू शकतो. फिल्डर्स डीप मध्ये 2 आपल्याला पाहायला मिळतील. पहिला म्हणजे लॉंग ऑफ मध्ये आणि दुसरा म्हणजे मिड विकेटला पाहायला मिळतो. नो बॅटर निखिल पाहायला मिळतात. इथे व्हाईट बॉल येईल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 3. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गणेश आपण पाहतो जो मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहे. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशन मध्ये. शॉट मध्ये थर्ड मॅन. शॉट मध्ये फाईन लेग. त्यानंतर शॉट स्क्वेअर लेग. मिड ऑन मिड ऑफ आणि पॉइंट पाहायला मिळतो. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डाऊन दी बॉल फिल्डर येतात. कॅच झालीये ड्रॉप. कॅच जी मात्र ड्रॉप होत असताना पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. रन बॉल इक्वेशन आतापर्यंत पाहायला मिळतो. विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. यानंतर दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विजय संघ आणि त्यांचे विपक्ष फाईट करत असताना संकल्प स्पोर्ट्स मुळे असे 2 दिग्गज संघ ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. इथे स्ट्रोक चांगला आहे. टिपिकल पॉवर प्लेचा स्ट्रोक इनफिल्डला भेदला आणि त्यानंतर धावा कॅपिटलाइज केल्या जातात. 4 धावा या स्ट्रोक वरती पाहायला मिळतील. 8 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे मित्रांनो.
पहिल्या षटकाची समाप्ती एका गड्याच्या मोबदल्यात 8 धावा. बॉलिंग मार्क वरती विनोद पाहायला मिळतील. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. खूप जास्त अवधी मारापाडा संघाच्या माध्यमातून घेतला जातो. वेळ वाचवणं गरजेचं असेल. 3 वाजून गेलेत. अजूनही आपल्याला 5 सामने कव्हर करायचेत. बॅकफुटला आले आणि त्यानंतर कट करायचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. 5:30 नंतर अंधाराचा सावट आपल्यावरती पडायला लागतो. इथे स्ट्रोक फसला आहे. ऑन द बॉल फिल्डर होते, मात्र बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर होतोय आणि चेंडू सीमा पार. षटकार. फक्त एका धावेची गरज आहे. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 9 चेंडू एका धावेची गरज फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. इथे डॉट बॉल येतो. 8 चेंडू एका धावेची गरज. विनोद आपल्याला पाहायला मिळतील. अगदी समोर डाऊन द ग्राउंड पाहायला गेलं तर फक्त 2 षटकार लागलेत. पहिला म्हणजे विशालच्या माध्यमातून, जो की कांबे गावाचा खेळाडू, आणि त्यानंतर इथे या फलंदाजाच्या माध्यमातून विकेट पतन होते. फलंदाज मात्र बाद होत असताना पाहायला मिळतो. 7 चेंडू एका धावेची गरज. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. फलंदाज बाद होतो. विकेटचं पतन. समीकरण येणारे 6 चेंडू एका धावेची गरज. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 असं समीकरण पाहायला मिळेल. इथे एक धाव कंप्लीट होईल आणि अशा रीतीने सामना झाला फिनिश. विनिंग टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित राहायचं. कोकणीपाडा टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित राहा. आपण टॉस करणार आहोत.
ही मॅच 3 षटकांची असेल, मात्र यानंतरच्या पुढील मॅचेस या 2 षटकांच्या खेळल्या जातील या गोष्टीची नोंद प्रत्येक संघाने करून घ्यायची. दुसऱ्या फेरीतील शेवटची मॅच ही 3 षटकांची असेल, मात्र त्यानंतर सर्व सामने 2 षटकांचे खेळले जातील.